नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर विद्यार्थ्यांनो, आपण पाहतोय इयत्ता दुसरीचं मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यामधील प्रश्नपत्रिकाचे स्पष्टीकरण. 2 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत बघा विद्यार्थ्यांनो. आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 जी आहे त्यामधील मराठी आणि गणित या विषयाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. चला तर बघू प्रश्न पहिला व दुसरा. ह्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला मराठीसाठी उतारा दिलेला आहे बघा. उतारावरून आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. पहिला प्रश्न आहे बघा, उतारात एकूण किती औषधी वनस्पतीचा उल्लेख आला आहे. आता औषधी वनस्पती पहिला शोधायच्या आहेत म्हणून आपण पहिला बघू. इथं दिसतात बघा, तुळस, दुर्वा, गवती चहा, आले, कडुलिंब, कोरफड, हिरडा आणि बेहडा. बाकी जर सगळीकडे शोधलं तर आपल्याला नाही आहेत, कुठेच नाही आहेत औषधी वनस्पती, फक्त या एका वाक्यातच आपल्याला दिलेल्या आहेत. किती आहेत मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8. एकूण किती औषधी वनस्पती आहेत तर 8. दुसरा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, झाडे आपल्याला काय देतात. अ, ब, क अशी 3 उत्तरं दिलेली आहेत. त्यामध्ये कोणते ऑप्शन आपले बरोबर असणार आहेत त्यानुसार खालचे ऑप्शन आपण बरोबर द्यायचं आहे. बघा, औषधे, झाडे आपल्याला औषधे देतात का. इथं दिसतं बघा, औषधे देतात. फुले फळे पण देतात. परत आणि तिसरा आहे सावली, झाडे सावली देतात. म्हणजे आपल्याला झाडे सावली देतात, फुले फळे देतात, औषध देतात. तिन्ही ऑप्शन आपले बरोबर उतारानुसार बरोबर आलेले आहेत. मग अ, ब, क असा कुठला ऑप्शन आहे बघा. चौथा आहे अ, ब आणि क सर्व योग्य. तिसरा आहे प्रश्न, खालील पर्यायातून आपण शुद्ध शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. तर आपण हा शब्द आहे बघा, आपण हा शब्द चुकीचा आहे, शुद्ध शब्द नाही आहे. कारण न हे इथं मोठं न पाहिजे. बांधणं, निर्माणमध्ये देखील मोठं न पाहिजे, शिक्षणमध्ये देखील मोठं न पाहिजे. फक्त अश्विनमधलं जे छोटं न आहे म्हणजे हा शुद्ध शब्द आहे, म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. चौथा प्रश्न आहे, सोबतचे चित्र पहा. इथं चित्र दिलेलं आहे बघा. या चित्रातील प्राणी ओळखून त्यासंबंधी साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणाचे नाव पर्यायातून शोधा. साजरा केलेला सण विचारले. हा चित्र तर तुम्हाला नंदीचं दिसतं, म्हणजेच बैलासारखं दिसतं. मग आपण बैलाचा सण कोणता साजरा करतो तर पोळा. चौथा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी जोड शब्द नसलेल्या शब्दाचा पर्याय शोधा. पहिला काय करायचं अशा प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो, असलेल्या का नसलेल्या म्हटले बघायचं, त्याच्या खाली अंडरलाईन करायची म्हणजे आपल्या लक्षात येतं. आता मीठ पाणी, पाऊस पाणी, हवा पाणी आणि पाठ पाणी यामध्ये जर आपण बघितलं तर पाऊस आणि पाणी हा जोड शब्द आहे. हवा पाणी हा देखील आहे, पाठ पाणी हा देखील आहे, पण मीठ पाणी हा शब्द जोड शब्द नाही आहे, म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. तुम्ही मंथनचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जोड शब्द दिलेले आहेत बघा, त्यानुसार तुम्ही शोधला तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 6वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून म्हण व त्या म्हणीचा अर्थ असणारी योग्य जोडी. दाम करी काम, काम केल्यामुळे पैसा मिळतो हा अर्थ चुकीचा आहे. कामापुरता मामा, काम असल्यावर मामाच्या गावाला जाणे हा देखील अर्थ चुकीचा आहे. म्हणजे काय, एखादा व्यक्ती आपल्याकडे नुसता काम असेल तरच गोड बोलतो असा त्याचा अर्थ होतो. मामाच्या गावाला जाणे हा चुकीचा अर्थ आहे. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असते हा ऑप्शन आपला बरोबर आहे. तर देखील चौथा वाचून बघू. अंथरूण पाहून पाय पसरावे, दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे हा अर्थ चुकीचा आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दानधर्म करावा किंवा आपण आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा, पण हे दोन्ही बाजून अडचणीत सापडणे हा चुकीचा आहे. योग्य म्हण आणि योग्य अर्थ कोणता असणार आहे 3 नंबरचा. 7वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. स्त्रीलिंगी म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, ती या गटात मोडणारा शब्द. लक्षात येते ना, ती या शब्दात गटात मोडणारा शब्द. आठवडा बघा, तो आठवडा. बाजार, तो बाजार. पवनचक्की, ती पवनचक्की. प्रकाश, तो प्रकाश. म्हणजे ह्या तिन्ही याला पुल्लिंगी पर्याय वापरला लागतो आणि पवनचक्कीला मात्र स्त्रीलिंगी शब्द आपण बरोबर देणार आहे. 8वा आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा या वाक्यातील अर्थ पर्यायातून शोधा. पहिला शब्द वाक्य कोणता आहे बघू. मागणी वाढताच कांद्याचे दर वाढले. दर हा शब्द अधोरेखित केलेला आहे. या शब्दाचा आपल्याला अर्थ काढायचा आहे, या वाक्यावरून काढायचा आहे.
कळलं? म्हणजे दर ह्या शब्दाचे बघा इथं अर्थ दिलेत. भाव, प्रत्येक दिवशी, वजन आणि खड्डा. तर दर याचा प्रत्येक दिवशी देखील होऊ शकतो, वजन देखील होऊ शकतो. पण आपल्याला या वाक्यानुसार जर बघितलं, मागणी वाढताच कांद्याचे दर वाढले. दर वाढले म्हणजेच भाव वाढला, त्याची किंमत वाढली. याचा अर्थ पहिला ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न 9 आणि 10साठी आपल्याला संवाद दिलेला आहे. संवाद व्यवस्थित वाचायचा आहे विद्यार्थ्यांनो. काही याचे कारण की अशा संवादावर तुम्हाला जे संवादात भाग घेणारे व्यक्ती असतात ते व्यवस्थित समजले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही एकदा सोडून 2 वेळा हा उतारा किंवा संवाद वाचून घ्यायचा आहे. चला बघू, मी उतारा वाचून घेतलेला आहे बघा. प्रश्न 9साठी बघू. संवादात प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला आहे? किती जणांनी म्हटलं आहे? मी संवाद वाचलेला आहे. मीना, गीता आणि आजी या तिघींचाच संवाद इथं सुरू आहे. म्हणजे बघा इथं मीना म्हणते आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. त्यानंतर गीता म्हणते आजी हे बघ. त्यानंतर आजी हो म्हणते. असं जर बघितलं तर ह्या तिघींचाच संवाद इथं सुरू आहे. आणि शेवटी पण आजी म्हणते बघा हो मुलींनो. मुलींनो म्हणजे कोण? मीना आणि गीता. म्हणजे ह्या तिघींच्यामध्येच संवाद झालेला आहे. म्हणून प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतलेला आहे? तर 3 जणांनी, तिघी जणांनी. चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 10वा आहे बघा. नदीचे पाणी प्रदूषित का होते म्हटले? माणसाच्या वाईट सवयीमुळे, शहरातील व कारखान्यातील सांडपाण्यामुळे, जलपर्णी उगवल्यामुळे का कारखान्याच्या धुरामुळे? आता कोणता ऑप्शन येणार आहे? नदीचे पाणी प्रदूषित का होते? इथं आजीनं म्हटलेलंच आहे बघा, शहरातील व कारखान्यातील सांडपाण्यामुळे नदीचं पाणी प्रदूषण होतं. माणसाच्या वाईट सवयीमुळे देखील होतं, पण इथं आजीनं नेमकं कशामुळे म्हटलेलं आहे? फक्त शहरातील व कारखान्यातील सांडपाण्यामुळे. त्यामुळं ऑप्शन क्रमांक ब. आणखी कोणता आहे बघा? माणसाच्या वाईट सवयीमुळे. अ आणि ब. अ आणि ब म्हणजे पहिला ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. इथं आजीच्या वाक्यात दिलेलं आहे बघा, त्याच्यानुसार आपल्याला उत्तर हे मिळालेलं आहे. पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे 10व्या प्रश्नाचा. 11वा प्रश्न आहे. दिलेल्या शब्दाच्या यादीत एकूण किती एकवचनी शब्द आहेत विचारले. एकवचनी शब्द काढायचे आहेत बघा. फुलपाखरे, पुस्तक, मुले, गाणे, तळे आणि बाग. एक फुलपाखरू असतं, अनेक फुलपाखरे असतात. हे नाही आहे. पुस्तक, पुस्तके म्हणजे हा एकवचनी आहे. मूल, मुले हा अनेक वचन झाला. गाणे, गाणी, गाणी अनेक वचन असतात. गाणे हा दुसरा झाला. तळे, तळी, तळी अनेक वचन झाले. तळे एक वचन आहे, हा तिसरा झाला. आणि बाग, बागा म्हणजेच बाग हा देखील एकवचनी झाला. म्हणजे एकूण किती झाले बघा? पुस्तक, गाणे, तळे आणि बाग. 1, 2, 3, 4 म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिला जो आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. पुढचा आहे 12वा प्रश्न. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? पवनचक्की म्हणजे काय हो गुरुजी? असा म्हटले म्हणजे प्रश्न विचारला आहे. आणि चिन्ह कोणता आहे विरामचिन्ह? तर प्रश्नचिन्ह. म्हणून द नंबरचा ऑप्शन बरोबर द्यायचं आहे. 13वा आहे. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. गोडी लावणे. गोडी लावणे म्हणजे खूप स्तुती करणे, खूप कष्ट करणे, टाळाटाळ करणे का आवड निर्माण करणे? गोडी लावणे म्हणजे विद्यार्थ्यांनो तर आवड निर्माण करणे किंवा त्या गोडी लावणे, आवड निर्माण करणे हा त्याचा योग्य अर्थ होऊ शकतो. 14वा आहे. सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. सावध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. गैरसावध, नासावध, बिनसावध का बेसावध? तर याचा फक्त बेसावध म्हणजे उपसर्ग लागलेला आहे, पण बेसावध हा सावध, बेसावध हा विरुद्धार्थी योग्य शब्द आहे. 15वा आहे. दिलेले शब्दकोडे पहा. त्या शब्दकोड्यातील अक्षरापासून एकूण किती प्राण्याची नावे तयार होतील? आता इथं शब्दकोडे दिलेले आहे बघा. आपण काय करायचं? असं शब्दकोड असेल तर आपल्याला जो प्राण्याचं नाव मिळतं त्या प्राण्याचं चौकट करून ठेवायची. आता मी इथं नावं सांगते बघा, तुम्ही मोजा. माकड हा इथं बघा, माकड एक झाला. त्याच्यानंतर बघा जिराफ 2 झाले. हरिण 3 झाले. आणखी कुठला होतोय बघा? वाघ 4 झाले. आणखी तुम्हाला कुठले दिसतात का बघा? मला तरी 4च दिसत आहेत. हो, म्हणजे आपल्याला एकूण 4 प्राण्यांची नावे मिळालेली आहेत, म्हणून दुसरा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. चला, विभाग दुसरा आहे बघा, गणित. गणित या विषयाचं आपण आता स्पष्टीकरण पाहायचं आहे. 16वा प्रश्न आहे. सोबतची आकृती पहा. त्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत हे मोजायचे आहेत.
बघा इथं हा दिसतो, हा 1 झाला, परत हा 2 झाला, परत इथे एक 3 झाला, परत हा 4 झाला आणि हा 5 झाला. म्हणजे एकूण किती त्रिकोण आपल्याला मिळालेले आहेत? तर 5 मिळालेले आहेत. समजले का बघा? हा 1 इथं चौकोन आहे, हा 1, हा इथं 2 झाला, हा इथं 3 झाला, हा 4 झाला आणि शेवटचा हा 5. म्हणजे पहिला ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 17वा प्रश्न आहे, आईस्क्रीम कोणाला डॅश डॅश कड व डॅश डॅश कोपरा असतो. कड म्हणजे बघा ही कड आहे आणि हा कोपरा आहे, म्हणजे कड 1 झाली आणि कोपरा 1 झाला. मग कोणतं उत्तर येणार? 1 आणि 1 4 नंबरचं आहे ते ऑप्शन आपला बरोबर येणार. पुढचा आहे बघा 18वा प्रश्न, खालीलपैकी विषम संख्या कोणती हे शोधायचं आहे. 50 आपण असे प्रश्न शब्दात दिलेत, त्यामुळे आपण काय करायचं? अंक लिहून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला विषम आणि सम त्याच्यात शोधता येईल. 50, 44, 22 आणि 43. आता ह्याच्यात विषम संख्या बघितली, इथं 0 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे, म्हणजे ह्या झाल्या समसंख्या. फक्त 3 ही विषम संख्या आहे, त्यामुळं 43 ही संख्या म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन आपला विषम संख्या असणार आहे. पुढचा आहे बघा, पुढील पर्यायातील योग्य जोडी शोधामधले 19. 19 म्हणजे हा अंक बरोबर आहे का? आहे. 11, 11 आणि 18 दिले इथं, म्हणजे इथं 11 पाहिजे, ही चुकीची आहे. 92 बघा, 92 29 म्हटले, ही बरोबर आहे का? नाही, 92 92 पाहिजे होतं. मग योग्य जोडी आपली अ हा फक्त आहे, म्हणजे फक्त अ, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 20वा प्रश्न आहे, खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. सोपा आहे बघा, खाली 2 एरो दिल्यात, परत लेफ्टला दिल्यात, परत वरती दिल्यात. खाली 2 लेफ्टला वर, खाली 2 लेफ्टला वर, म्हणजे इथली आकृती कोणती येणार? 3 नंबरची वर. पण फक्त सेम रेषा अशा वरती पाहिजेत. आपल्याला सेम रेषा 2 खाली दिलेल्या आहेत, तशाच आपण वरती 3 नंबरच्या आहेत ते आपले बरोबर येणार आहे. 21वा आहे, 73 अधिक 0 बरोबर किती? म्हणजेच रिकाम्या चौकटीतील संख्या पर्यायातून शोधा म्हटले. 73 अधिक 0, 73मध्ये 0 मिळवले, म्हणजे काहीच नाही, म्हणजेच काय झालं? 73 हीच संख्या येणार, म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 22वा प्रश्न आहे बघा, सोबतच्या उदाहरणात त्रिकोणच्या जागी व चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? तर त्रिकोण अधिक त्रिकोण केले बघा, बरोबर चौकोन आलं आहे. म्हणजे त्रिकोणच्या जागी जी संख्या तुम्ही वापरणार त्याचं उत्तर चौकोन आलं पाहिजे. आता जर त्रिकोणच्या जागी मी आता इथं समजू बघा, त्रिकोणच्या जागी मी 4 समजलं, ऑप्शननुसार जायचं आपण, तर चौकोनला मी 8 समजलं, तर आता उत्तर काढून बघू. त्रिकोणची संख्या काय आहे? आपली 4 आहे, म्हणजे 44 अधिक 44 करायचं आहे, कारण त्रिकोण अधिक त्रिकोण केले ना, म्हणून उत्तर आपलं 88, म्हणजे चौकोन बरोबर 8 8 आलं का? आलं. आता दुसरा बघू, त्रिकोण बरोबर मी 3 समजलं आणि चौकोन बरोबर मी 6 समजलं, तर उत्तर येते काय बघू. आता ह्यानुसार बघायचं, त्रिकोण बरोबर किती आहे? 3, म्हणजे 33 अधिक 33 करायचं, उत्तर 66 आलं, म्हणजे चौकोन बरोबर 6 आलं का? बघा, आलेलं आहे. तिसरा ऑप्शन बघू आपण, त्रिकोण बरोबर मी 2 समजलं आणि चौकोन बरोबर मी 4 समजलं, म्हणजे त्रिकोण अधिक त्रिकोण केले ना, म्हणून आपण काय करणार? 2 22 अधिक 22 44, म्हणजे चौरसाची किंमत 4 आली का? बघा, आलेली आहे. म्हणजे चारही ऑप्शनमध्ये जर त्रिकोणाची किंमत 4 समजली, त्रिकोणाची किंमत 3 समजली, त्रिकोणाची किंमत 2 समजली, तर तिन्हींचं उत्तर आपलं चौरस बरोबर आपण जर 8 4 आणि 6 मानलं, तर त्याचं उत्तर 88 44 किंवा 66 हे मिळून जातं. 88 66 44 इथं मी करून दाखवलेलं आहे बघा, या पद्धतीने सोडवायचे. जरासं अवघड गणित आहे, पण विद्यार्थ्यांनो समजून फक्त घ्या. त्रिकोण अधिक त्रिकोण केले, त्यामुळे आपण त्रिकोणचे आपण जो अंक मानतो त्यांची बेरीज करायची आहे. म्हणजे इथं 4 आणि इथं 4, इथं 4, इथं 4, म्हणजे त्रिकोण बरोबर 4 मानलंय ना, म्हणून 44 अधिक 44 करायचं, उत्तर 88 येतं. म्हणजे चौरसची किंमत आपण 8 मानलेली असते, म्हणून उत्तर असं येणार आहे. म्हणजे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं काय येणार? सर्व पर्याय बरोबर. चला पुढचा प्रश्न बघू. 23वा आहे बघा, जॉनजवळ 20 रुपयाची एक नोट, 50 रुपयाची एक नोट व 1 रुपयाची 8 नाणे आहेत, तर जॉनजवळ एकूण रुपये काढायचे आहेत. जॉनजवळ किती रुपये आहेत? पहिला 20 रुपये आहेत बघा, त्याच्यानंतर 50 रुपयाची एक नोट म्हटलं आहे, परत 1 रुपयाची 8 नाणी म्हणजे 8 रुपये झाले, यांची बेरीज करायची आहे. किती आलं बघा? 5 आणि 2 7 78 रुपये. कुठं आहे बघा ऑप्शन? चौथा आहे, तो आपण बरोबर द्यायचा आहे. 24वा आहे, 52 या संख्येची विस्तारित मांडणी
पर्यायातून शोधा. 52 ही संख्या पहिला कशी असते ती लिहायची. हा झाला 52 अंक. मग याची विस्तारित म्हणणे काय येणार? 5ची दशक स्थानची किंमत पहिला काढायची असते आपल्याला. 50 अधिक 2 कुठं दिसतं बघा? 50 अधिक 2 2 नंबरचं ऑप्शन आहे. 25वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून अयोग्य जोडीचा पर्याय शोधा म्हटले. 9 चौक 36 बरोबर आहे. 8 गुणुले 10 8 10 80 बरोबर आहे. 1 गुणुले 1 11. 1 गुणुले 1 11 येतं का विद्यार्थ्यांनो? 1 एकी 1च येणार. 5 गुणुले 0 0. म्हणजे कोणत्याही संख्येला जर 0ने गुणलं तर गुणाकार हा 0च येतो. म्हणजे चुकीचा अयोग्य म्हटले ना, म्हणून चुकीचा आपला हा पर्याय येणार आहे. 26 आहे बघा, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता विचारले. बघा महिने दिलेले आहेत, जुलै, श्रावण, पौष आणि मार्च. जुलै महिन्यात बघा महिन्यांचा क्रमांक आहे 7. येतो का बघा? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै 7 नंबरचा महिना आहे. त्याच्यात 31 दिवसाचे दिवस असतात. बरोबर आहे. चुकीचा विचारले. श्रावण महिना बघा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. श्रावण महिना म्हणजे मराठी महिन्यातला 5वा महिना. म्हणजेच काय, जर तसा आपण शोधला चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण हा 5वा क्रमांकाचा महिना आहे. पण इथं 30 दिवसाचे महिने दिलेले आहेत. पहिले महिने हे आपले 31 दिवसाचे, नंतरचे 30 दिवसाचे. पौष बघा, पौष महिना चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, पौष, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन लास्टचा असतो. त्याच्यानंतरचा बघू, ह्याच्यात देखील शेवटचा आहे म्हणजे 30 दिवसाचा हे महिन्याचा. मार्च महिना 3 नंबरचा 31 दिवसाचे दिवस हे बरोबर आहे. फक्त श्रावण महिना येणार नाही, कारण की पहिले 6 महिने हे आपले 31 दिवसाचे, नंतरचे 30 दिवसाचे. म्हणून 3 नंबरचा ऑप्शन म्हणजेच हा चुकीचा पर्याय आपला असणार आहे. 27वा आहे बघा, 1 ते 99 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 हा अंक असलेल्या एकूण संख्या किती? संख्या किती विचारले आहे पण बघा, 0 हा अंक एकक स्थानी पाहिजे. मी संख्या लिहून काढते बघा. 10 इथं एकक स्थानी 0. 20 30 40 50 60 70 80 आणि 90. मी अशा संख्या लिहून घेतल्या. तुम्ही देखील अशा लिहून घ्यायच्या आहेत. एकक स्थानी 0 आला का बघायचं आहे. आलेला आहे. मग एकूण किती संख्या झाल्या आपल्या? ह्या 9 संख्या झाल्या. म्हणजे 1 ते 99 पर्यंत म्हटलेलं आहे. 90 नंतर 99 येतं. 100मध्ये म्हटलं तर 100 मधल्या 2 शून्य हा देखील येतो. मग आपल्या 1 ते 99 मधल्या किती अंक झालेत? 9 झालेत. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन. 28वा आहे बघा, खालीलपैकी बरोबर विधान कोणते म्हटले. 10 एकक म्हणजे 1 शतक. 10 एकक म्हटले. 10 एकक म्हणजे एककच झाले. ते शतक होऊ शकतात का? नाही, हा चुकीचा पर्याय झाला. दुसरा आहे 1 शतक म्हणजे 1 एकक. 1 शतक म्हणजे 1 एकक. हा पण चुकीचा झाला. 1 एकक कसं असू शकेल? 100 एकक पाहिजे याच्यात. 10 दशक म्हणजे 1 शतक. 10 दशक म्हणजे 10 बरोबर 100 येणार. म्हणून हे बरोबर आहे. आणि त्याचं काय म्हटलं आहे? 1 शतक. 10 एकक मी कसं केलं बघा. 10 दशक म्हटलं. 10 दशक म्हणजे 10. 10 गुणिले 10 100. मग ह्यालाच आपण 100 म्हणजे शतक म्हणू शकतो. म्हणून 3 नंबरचा क फक्त ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. फक्त क 1 नंबरचा आहे तो बरोबर द्यायचा आहे. 29 बघा, 2 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? 2 अंकी म्हटले. 10 दशक 10 द म्हटले. म्हणजे 10 दशक म्हणजे किती झाले बघा. 10 गुणिले 10 इथं आपण केलं त्या पद्धतीनंच 100 ही संख्या झाली पहिली. दुसरी काय आहे? 1 दशक. 1 दशक म्हणजे 10. तिसरे आहे 9 एकक. 9 एकक म्हणजे 9 फक्त. चौथे आहे 1 एकक. 1 एकक म्हणजे 1 झाला फक्त. म्हणजेच काय? 2 अंकी सर्वात लहान संख्या म्हटले. 2 अंकी याच्यामध्ये आपली कुठली आली? हीच चाललेली आहे आणि ती लहान देखील आहे म्हणजे 10. 1 दशक म्हणजे 10. हे एकक म्हणजे लहान झाले आणि 1 अंकी झाले. हे 10 दशक म्हटलं म्हणून 10 गुणिले 10 केले तर 100 येतं. 3 अंकी झाली. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 30वा प्रश्न आहे, पुढील प्रश्नात रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. पहिला यांचं गुणाकार वजाबाकी काय बेरीज काय असेल ते आपण करून घ्यायचं. 31 + 1 किती येतं विद्यार्थ्यांनो? 30 येतं. आणि 3 गुणिले 10 केलं तर 3 10 30 येतं. म्हणजे 30 आणि इकडं देखील 30 आले. दोन्हीकडे समान अंक आहेत म्हणून आपण बरोबर चिन्ह इथं द्यायचं आहे. पुढे बघा, 31वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून चुकीचा पर्याय शोधा म्हटले. 5 दशक 0 एकक बरोबर किती? 50. बरोबर आहे का? आहे बरोबर. 5 दशक म्हणजे 50 अधिक 0 एकक म्हणजे 0च 50. 7 दशक अधिक 7 एकक. 7 दशक म्हणजे 70 आणि हे 7 77. हा देखील ऑप्शन बरोबर आहे.
3.6 एकक, 3 म्हणजे 30 अधिक 6 केलं तर 36 येतं. इथं 63 दिलं आहे बघा. अंक तेच दिलेत, फक्त उलट लिहिलेत म्हणून तुम्ही उत्तर हे देखील बरोबर देऊ शकता. यासाठी असे उलट प्रश्न टाकलेले असतात. तर याचं उत्तर 36 येतं पण 63 हा चुकीचा पर्याय आहे. तर देखील पुढचा बघू. 2 म्हणजे 20 आणि 11 एकक म्हणजे 20 अधिक 11 31 म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. फक्त चुकीचा पर्याय आपला 3 नंबरचा असणार आहे. 32वा प्रश्न आहे. 4, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा 50 ही संख्या कितीने मोठी आहे? 4 आणि 3 यांच्यापासून पहिला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. 4 आणि 3 पासून बघा 34 आणि 43 असे 2 अंक तयार होतात. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती होते तर 43 होते. तर 50पेक्षा कितीने मोठी आहे ती संख्या? मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा म्हणजे 43पेक्षा 50 ही संख्या कितीने मोठी झाली? तर 43 अधिक 7 केले तर आपल्याला 50 उत्तर येतं. म्हणून 7ने जास्त. पहिला ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. 33वा प्रश्न आहे बघा. 2 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 1 अंकी सर्वात मोठी संख्या वजा केली. आता काय म्हटलं आहे बघा. 2 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती झाली? 99 झाली. याच्यातून 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9. 9तून 9 गेले 0. 9तून आता इथं 0 गेले म्हणजे 9. म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 90. उत्तर काय येणार आहे बघा? 90. मग 90 म्हणजे काय बघा? 9 दशक म्हणजे किती? 9 गुणुले 10 90 येतं. 10 दशक 10 गुणुले 10 100 येतं. 9 दशक अधिक 8 9 दशक म्हणजे 90 आणि अधिक 8 98 येतं. 1 एकक म्हणजे एकच नाही. तर आपलं उत्तर किती आलं आहे? 90 आलं आहे. म्हणजे 9 दशक 90. लक्षात आलं का बघा? 9 दशक म्हणजे 9 गुणुले 10 90. पहिला ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 34वा प्रश्न आहे. लिटर या प्रमाणित एककात खालीलपैकी कशाचे मोजमाप करणे योग्य ठरेल? लिटर म्हणजे जे पातळ द्रवपदार्थ असतात ते लिटर या एककाने मोजतात. तर 2 गावातील अंतर कशाने मोजणार आपण? किलोमीटर या एककामध्ये आपण मोजतो. किलोमीटर म्हटलं बघा मी. तांदूळ हे किलोग्रॅममध्ये मोजतात किंवा ग्रॅममध्ये. साखर हे देखील आपण किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये मोजतो. पेट्रोल हे मात्र आपण लिटरमध्ये मोजतो. 1 लिटर पेट्रोल, 2 लिटर, 10 लिटर, 15 लिटर अशा पद्धतीने. म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 35वा प्रश्न आहे बघा. 3 वाजले ही वेळ दर्शवणारे घड्याळ पर्यायातून शोधा. बघा पहिल्या घड्याळात 9 वाजलेले आहेत, दुसऱ्या घड्याळात 12 वाजलेले आहेत, तिसऱ्या घड्याळात 12वर तास काटा आहे आणि हा मिनिट काटा म्हणजे हे 12:30 वाजलेले आहेत. आपल्याला 3 वाजले बघायचे आहेत. इथं 3वर हा तास काटा आणि मिनिट काटा 12वर आहे. म्हणून 3 वाजलेला ऑप्शन चौथा बरोबर द्यायचा आहे. 36वा आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायात 10 रुपयाची नोट दर्शवली आहे? काही वेळा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना काय होतं? ह्या नोट आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीत म्हणजे त्यावरचे अंक आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. तेव्हा समोर सुपरवायझर जे असतात त्यांना विचारायचं आणि मग कन्फर्म उत्तर आपण लिहायचं आहे. दिसत असेल तर काय विचारण्याची गरज नाही. बघा 10 रुपयाची नोट म्हटले इथं 50ची दिसते, इथं 5ची दिसते, ही 10ची दिसते आणि इथं 100ची दिसते. आपल्याला ह्या प्रश्नपत्रिकेत व्यवस्थित दिसत आहेत. म्हणजे 10 रुपयाची नोटेचा पर्याय आपला 3 नंबरचा असणार आहे. 37वा आहे बघा. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास चौकटच्या जागी कोणती संख्या येईल? चौकट कुठं आहे बघा इथं. उतरत्या क्रमान म्हणजे पहिला मोठी संख्या 93, मोठी संख्या मग लहान 90. आता 86पेक्षा लहान पाहिजे आणि 90पेक्षा मोठी पाहिजे अशी कोणती संख्या आहे बघा? 91 घेतली तर आणि 92, 84 आणि 88. 84 आणि 88 आपण 84 घेऊ शकत नाही कारण की 86पेक्षा ती लहान आहे पण 90पेक्षा मोठी पाहिजे. म्हणजे 84 हा अंक येऊ शकत नाही. 84 आपल्याला इकडं पाहिजे होता. 88 हा पण मोठा आपण अंक घेऊ शकतो. मागची संख्या म्हणून आपण घेऊ शकतो. म्हणजेच 91, 92, 84 यामधला फक्त 88 ऑप्शन आपला आला पाहिजे. म्हणजे आपला उतरता क्रम योग्य पद्धतीने होईल. बघा 93, 90, 93पेक्षा लहान संख्या 90, 90पेक्षा लहान संख्या 88, 88पेक्षा लहान 86 आणि 86पेक्षा लहान 85. आलं का बघा लक्षात? म्हणून 4 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. 38वा प्रश्न आहे. सोबतच्या वस्तूचा आकार पर्यायातील कोणत्या वस्तूशी जुळतो? तो पर्याय शोधायचा आहे. हा आकार आहे, हा आयताकृती आकार आहे. आपला हा आकार कोणत्या वस्तूशी जुळणार? हा शंकू आकार आहे, हा दंडगोल आहे, हा वर्तुळ आहे आणि हा आहे आपला चौरसाकृती किंवा आयताकृती. म्हणून ह्या आकृतीशी योग्य जुळणारा आकार आपला 3 नंबरचा पर्याय आहे. 39वा प्रश्न आहे. दिनेशने प्रत्येकी 7 किमतीच्या 6 पट्ट्या विकत घेतल्या.
म्हणजे 7 रुपये किमतीच्या 6 पट्ट्या विकत घेतल्या तर दिनेशने दुकानदारास किती रुपये द्यावेत? 7 रुपये किमतीच्या 6 पट्ट्या म्हणले म्हणजे 7 सकम 42 रुपये. 42 कुठं आहे बघा, 2 नंबरचा ऑप्शन आहे तो आपण बरोबर द्यायचा आहे. 40वा प्रश्न आहे, खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध खेळण्या किंवा आवडणाऱ्या मुलामुलींची माहिती दर्शवली. त्यावरून खालील प्रश्नाचे उत्तर शोधा. प्रश्न आहे, कोणती खेळणी सर्वात जास्त मुलांना आवडते? म्हणजे कोणती खेळणी आवडतात बघा, इथं आपल्याला बघितल्यानंतरच दिसतं की जास्त संख्या इथं दिसते. म्हणजे कोणता आहे तो? मोटार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3 6 9 10 विद्यार्थ्यांना किंवा 10 मुलामुलींना ही मोटार ही गाडी खेळणं जास्त आवडतं, म्हणून 3 नंबरचा ऑप्शन आपण बरोबर द्यायचा आहे. काही गणित विद्यार्थ्यांनो या प्रश्नपत्रिकेत अवघड होते बघा, पण व्यवस्थित सॉल्युशन स्पष्टीकरण तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ मी बनवेन ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.